स्मार्ट मीटर आणि त्यानंतर वाढलेल्या बिलांवरून नागरिकांमध्ये रोष आहे। सत्ताधारी आमदार निलेश राणे यांनीही विधानसभेत हा मुद्दा मांडला आणि आता अधिकारी मार खातील असा इशारा निलेश राणे यांनी दिलेला आहे। बघूया। बिलामध्ये वाढ होते हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय। अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय। मी खोटं बोलत नाहीये। 1,23,00,000 लोकांनी लावल्यान फक्त 3,92,000 लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय। हा विनाकारण गैरसमज सभागृहाच्या वतीने पण आणखीन सगळीकडे पसरवला गेला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय। महाराष्ट्रात स्मार्ट मीटरच्या विरोधात रोष आहे। लोकांची बिलं 3 ते 4 पटींनी वाढली, त्यासाठी जनता रस्त्यावरही उतरली। बिलं घेऊन जनता सवाल करते की स्मार्ट मीटर लावता सव्वाच्या सव्वा बिलं कशी। विशेष म्हणजे विधानसभेत सत्ताधाऱ्यांनीच आपल्या सरकारला वाढी वीज बिलावरून सवाल केले। निलेश राणेंनी तर अधिकारी आता मार खातील असा इशाराच दिला। ग्रामीण भागामध्ये साहेब, माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागात येतो। अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल। अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय। मी खोटं बोलत नाहीये। ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय, अगोदरच हे सगळं थांबावं। मी काही वेगळं बोलत नाहीये। ताई, आपल्याला जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4% तक्रारी आल्या वगैरे सगळं खोटं आहे। 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला, मला काही कळायला मार्ग नाही। स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात। ग्राहकाची ते परवानगी घेत नाही अध्यक्ष महोदय आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात। बिलामध्ये वाढ होते हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय। ग्रामीण भागामध्ये अतिशय असंतोष आहे, त्याच्याबद्दल त्याचा निवारा करण्यासाठी सरकार काय करणार आहे का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। त्या ठिकाणी त्या तक्रारींचं निराकरण तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे अध्यक्ष महोदय। आणि स्मार्ट मीटर च्या बद्दलच्या तक्रारी सुद्धा त्याच ठिकाणचे अधिकारी आपले चेक मीटर लावून की त्या स्थळ पाहणी करतात, मीटरची पाहणी करतात, खरंच मीटरमध्ये काय अडचण आहे का, काही तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये झालेला आहे का, हे चेक करून त्या ग्राहकाचं समाधान त्या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय। त्यामुळे ह्या स्मार्ट मीटरमुळे बिल वाढून येतात हा गैरसमज आहे अध्यक्ष महोदय। स्मार्ट मीटरमुळे बिल वाढूनच येत नाही असं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं म्हणणं आहे। आणि 3,92,000 तक्रारींचा आकडा बोर्डीकरांना फक्त वाटतोय। अध्यक्ष महाराज, हे मीटर जे आहे हे 4 पटीनं बिलं यायला लागली आणि 4 पटीनं बिलं आल्यामुळे लोकांचं आर्थिक नियोजन आहे ते सगळं कोलमडलं आहे अध्यक्ष महाराज। ही वस्तुस्थिती आहे। सभागृहातले सत्ता पक्षाचे आमदार असो का आम्ही असो सगळ्यांनीच, कारण याला राजकारण हा भाग होऊ शकत नाही, पण लोकांजवळून आर्थिक लूट ज्या पद्धतीने होते आहे 4 पटीनं, ही गंभीर बाब आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं अध्यक्ष महाराज, हे ऐच्छिक आहे, हे रेकॉर्डवर आहे। मग आता कंपल्सरी का केलं आपण? कोणाच्या दबावाखाली करताय आपण लोक? कोण कॉन्ट्रॅक्टर हा? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपण हा? आपल्या राज्यामध्ये आतापर्यंत 1,23,00,000 लोकांनी लावल्यान फक्त 3,92,000 लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय यामध्ये। त्यामुळे स्मार्ट मीटरवरती सर्वच ज्या 1,23,00,000 लोकांनी लावलेले त्या सगळ्यांच्या तक्रारी नाहीत अध्यक्ष महोदय। हा विनाकारण गैरसमज सभागृहाच्या वतीने पण आणखीन सगळीकडे पसरवला गेला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल अधिक येतं असा गैरसमज पसरवू नका असं मंत्री सांगतात। त्यामुळे नागरिक उगाच रस्त्यावर उतरलेत का तेही समजून घेतलं पाहिजे। रोज महाराष्ट्रात आंदोलन आणि निवेदनं देण्याचं काम सुरू आहे। लातूरच्या औसा शहरात मनसेच्या वतीनं स्मार्ट मीटरची होळी करण्यात आली। परवानगी न घेता लावलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर लावण्याची मागणी नागरिकांनी केली। अमरावतीत प्रहारच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि वाढीव वीज दुरुस्त करून देण्याची मागणी करण्यात आली। वर्ध्यातल्या घोडेगावच्या नागरिकांनी वाढीव वीज बिलावरून संताप व्यक्त केला। अहिल्यानगरमध्ये महावितरणच्या कार्यालयाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली। जळगावच्या पाचोऱ्यात सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेनंच आंदोलन केलं आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर न बसवण्याची मागणी केली।
इचलकरंजीत महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी एक ग्राहक आहे, त्यांना 9,000 बिल आले. या ठिकाणी ह्या ग्राहकांना 31,000 रुपये बिल आले आणि हे ग्राहक आहेत त्या किल्लारीचेच आहेत. या ग्राहकांना एका महिन्याचं 9,000 रुपये बिल आले. हा एक प्रकारचा डिजिटल दरोडा आहे. म्हणजे ज्याला जो महिन्याचे 10,000 रुपये कमावत असन त्याला 8-8 हजाराचं बिल येत आहे या स्मार्ट मीटरमुळे. जुने जे मीटर आहे ते लावून द्यावे. स्मार्ट मीटर हे निव्वळ लोकांची फसवेगिरी आहे. त्यामुळे आज जे तुम्हाला महावितरण कंपनीमध्ये लोकांचा जो आक्रोश दिसत आहे ते लोकांनी स्वतः मीटर काढून या MSCBच्या कार्यालयात आणले. याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या खर्चाला या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं. ज्यांचं बिल 1,000 रुपयाचं ते स्मार्ट मीटर लावल्यानंतर 4-4, 5-5 हजार. खरं तर स्मार्ट मीटरच घोटाळा आहे काय, अशा पद्धतीचा एक विषय आता या ठिकाणी पुढे यायला लागलेला आहे. वीज बिल नेहमी किती येतं आणि उन्हाळ्यात किती वाढ होते हे नागरिकांना चांगलं माहिती. पण अचानक वीज बिलात वाढ झाल्यानंच नागरिक रस्त्यावर उतरले. पण ऊर्जा राज्यमंत्र्यांना स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हे मान्य नाही. त्यावरूनच सत्ताधारी आमदार निलेश राणेंनी अधिकाऱ्यांनाच इशारा दिलाय. बिलामध्ये वाढ होते हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय. अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली आहे अध्यक्ष महोदय. मी खोटं बोलत नाहीये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.